Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी साक्षी बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए. नक्षत्राचं देणं काव्यमंच मुख्यालय पुणे 39च्या वतीने 25वी राज्यस्तरीय श्रावणी काव्य मैफिल व काव्यलेखन स्पर्धा आणि पुरस्कार वितरण सायन्स पार्क नाट्यगृह चिंचवड येथे नुकताच संपन्न झाला. वृक्षाला पाणी घालून पर्यावरण संदेश देत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी नारायण सुमंत उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष भाषणात ते म्हणाले की मौखिकता ही भाषेची मौलिकता असते. भाषेचा बोलीभाषेत वापर होत असतो तोपर्यंत ती जिवंत असते. भाषेत रसात्मकता येणे गरजेचे असते. भाषेतील ग्रामलय आणि प्रसादिकता यामुळेच भाषेचे सौंदर्य अधिक खुलते. हीच भाषेची अभिजातता होय. स्वांत सुखाया वृत्तीमुळे भाषेचे नुकसान होत आहे. भाषा हे संवेदनाचे माध्यम आहे, म्हणून समाज मनाचे आकलन झाले पाहिजे. शेवटी वेदनेची भाषा एकच असते, त्यामुळे ज्या भाषेतून समाज मन प्रकट होते अशी कविता सर्वांना भावते. आणि म्हणून भाषेची मौखिकता जोपर्यंत असते तोपर्यंत ती भाषा जिवंत असते. आणि भाषेमध्ये मौखिकता प्रामुख्यानं कोण टिकवत असेल? भाषेची स्मरणीयता ही स्वरांमुळे राहते, लयीमुळे राहते, वृत्तांमुळे राहते, तालांमुळे राहते. मुक्तछंदाची कविता लक्षात राहत नाही. स्वतः कवी पुस्तक पुढे घेऊन त्याला 40व्या वेळेला सुद्धा पुस्तक घेऊनच वाचतो, स्वतःचीच कविता. म्हणून या संदर्भात मी नेहमी सांगत असतो की स्वतः लिहिलेली कविता स्वतःची पाठ नसणे म्हणजे स्वतःच्या प्रेयसीचा चेहरा लक्षात न राहिल्यासारखा आहे. म्हणून वाक्यम रसात्मकम काव्यम हे कालिदासाचं मूळ सूत्र आहे. तुमच्या चालीला जर लय असेल, ताल असेल, स्वर असेल, वृत्तबद्धता असेल तर ती लिहिणाऱ्याच्या पहिल्यांदा लक्षात राहील आणि नंतर मग ऐकणाऱ्याच्या लक्षात राहू शकेल. मी का लिहितो हा प्रश्न आपल्यापैकी किती जणांनी स्वतःला आतापर्यंत विचारला? मी का लिहितो? मी कविता का लिहितो? बरं, मी लिहिलेली कविता का म्हणून लोकांनी ऐकावी? का म्हणून ऐकावी? काही लोकांना काही वेळ जात नाहीये का? का ऐकावी? मित्रांनो, हे अनावरण विचारिता वायाची धिनसा उपनला चित्ता एरवी भानू तेजी काय खद्योता शोभा. समाजाशी संवाद करण्याची अनावरता तुमच्या ठाई असल्या खेरीज कधीही शब्द कागदावर उतरू नये, कधीही शब्द काळजावर कोरू नये, कधीही शब्द मुखाने उच्चारू नये. ही अनावरता समाजाप्रती असणं अत्यंत गरजेचं आहे. मी माझ्यासाठी वाचतो, माझ्यासाठी लिहितो, मी माझ्यासाठी जगतो, मी मनाचा आरशामध्ये बघून मलाच नमस्कार करतो. स्वांत सुखाय कवितेमुळं भाषेचा अतोनात नुकसान होत आलेला आहे. भाषा संवादासाठी असते, संपर्कासाठी असते. भाषा संवाद करते समाजाशी, मित्राशी, आईशी, प्रेयशीशी, बहिणीशी. आणि ही भाषेची संवादात्मकता जर टिकवायची असेल तर त्यासाठी समोरच्याची भाषा तुम्हाला येणं गरजेचं असतं. वावरात दिंड्या आल्या वाजवीत टाळ, गरजे आखाडिया भाळ, गरजे आषाढिया भाळ,
गरजे अखाडिया भाळ गरजे आषाढिया भाळ गडगडाट तो मृदंग वीज प्रकाशेल काकाळ गडगडाट तो मृदंग वीज प्रकाशेल काका माऊलीच्या पालखीची जशी झळकते पताका माऊलीच्या पालखीची जशी झळकते पताका झाडे झाली वार करी झाडे झाली वार करी सुरू पाऊस कोल्हाळ गरजे आखाडिया भाळ गरजे आषाढिया भाळ. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र सोनवणे यांनी केले. या प्रसंगी त्यांनी संस्थेची स्थापना आणि गेली 25 वर्षे केलेल्या वाटचालीचा आढावा घेऊन संस्थेच्या विविध उपक्रमाची माहिती यावेळी दिली. संस्थेचा प्रवास हा प्रेरणादायक आहे. अनेक अडचणींना मात करत संस्थेने ही यशस्वी वाटचाल केली आहे. हे नक्षत्रांचं देणं आहे तुमच्यासाठी, हे देवा घरचं लेणं आहे तुमच्यासाठी. येथे शब्दांना आळू आपण कवितेचं घेणं आहे तुमच्यासाठी, कवितेचं लेणं आहे तुमच्यासाठी. नक्षत्रांचं देणं काव्य मंचच्या या 25व्या रौप्य वर्षी महोत्सवानिमित्त आपण सर्व संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले कवी कवित्री तसेच सर्व मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाचं भाग्य म्हणजे जे सन्माननीय अध्यक्ष ज्येष्ठ कवी ज्यांना नादुमानानंतर जे शेतकरी कवी म्हणून ग्रामीण निसर्ग कवी म्हणून त्यांचं या ठिकाणी नावलौकिक आहे असे आमचे आदरणीय कविवर्य नारायण सुमन सर सोलापूरला या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले. तसेच आपल्या संस्थेचे महाराष्ट्र राज्य समवेत आदरणीय ग्रामगीताचार्य बंडपंत बोडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. चंद्रपूर, नागपूर, रत्नागिरी, मुंबई आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून माझ्या काही मंचावरने आमच्यावर प्रेम करणारे सर्व स्नेही आपण पुन्हा एकदा सर्वांचं मी आभाळ भरून पाऊस भरून नक्षत्र भरून मी स्वागत करतो. 25वी ही श्रावणी काळी मैफिल संपन्न होत आहे. जेवढा आनंद आहे जेवढा अभिमान आहे तेवढा संघर्ष पण आहे. गेले 25 वर्ष म्हणजे माझं 51 वय अर्धा आयुष्य मी कवितेमध्ये घालवले. तर ही 25वी श्रावणी मैफिल संपन्न होण्यासाठी आम्हाला खूप मोठा कालखंड पार करावा लागला. त्यामुळे हा दिवस पाहता येतोय. आपण दरवर्षी कवींना लेखणीला या ठिकाणी प्रेरणा मिळावी म्हणून राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धा घेतो आणि दरवर्षी महाराष्ट्रातून 600 ते 700 कविता दरवर्षी येतात आणि त्यातून उत्तम अशा 3 कवितांची आपण निवड करतो आणि एक प्रकारे त्या लेखणीला कस लागतो. निपेक्ष पद्धतीने 4 परीक्षक त्या कवितांचं या ठिकाणी मूल्यमापन करतात आणि ज्या कवींना यश मिळालंय या लेखन स्पर्धेमध्ये त्या कवींनी परत मागे वळून पाहिलं नाही. आपल्या या श्रावणी काव्य मैफिलीमधून तुम्ही 2005 पासून जर शाळेचे जर कॅटलॉग पाहिले की तुमच्या सोसायटीत जर तुम्ही गेला किंवा तुमच्या आसपास जरी गेला तरी तुम्हाला एक तरी श्रावणी नावाची मुलगी तुम्हाला भेटेल. हे नक्षत्राचं देणं काव्य मंचचं योगदान आहे. आज सरकार सुद्धा आपल्या शब्दांचा वापर करतोय आभाळ भरून शुभेच्छा. सरकारच्या बोर्डवर सुद्धा आपला शब्द आहे आभाळ भरून शुभेच्छा. हे आपल्या संस्थेचं योगदान आहे. अरे तुम्हाला शुभेच्छा द्यायचं काय द्यायचं मामांची ओळे ऑफिस मधून तुम्ही पेन मारताना मुलाला सांगता की बघ मला मी पेन मारला. अरे पेन काय मारताय ही काय चोरी करताय. अरे ज्याला काही चोरायचंय त्यांनी समुद्र चोरावा. चोरी करायची पेन काय चोरी करता. ज्याला काही चोरायचंय त्यांनी समुद्र चोरावा आणि नदी काठचा एकांत घरी उचलून न्यावा. तुम्हाला शुभेच्छा द्यायच्यात ना. अरे आभाळ भरून द्या मोठं म्हणा दिल करा की तुम्हाला बोलायला सुद्धा एवढा वेळ लागतो का. आम्ही तो आभाळ भरून शब्द निर्माण केलेला आहे. इथं पाऊस भरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. छोट्या छोट्या नुसत्या आर्थिक शुभेच्छा. हे काय अरे तुम्ही काय टेक्निकली युगामध्ये कधी संवेदनशीलता टिकवणार आहे का नाही. आणि म्हणून आपण तो शब्द रूढ केलाय आणि या शब्दाचा वापर शासन करतं हे आपल्या प्रकारे मला समाधान आहे. हजारो कार्यक्रम आम्ही खेडोपाडी वाडी वस्तीवर कार्यक्रम घेतले. ग्रामीण भागामध्ये एवढी साहित्यिक ऊर्जा आहे सर ती बाहेर आली पाहिजे.
आणि म्हणून आपण या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या शाखा तयार केल्या, तालुक्याचे तालुका विभाग प्रमुख केलेत, विभागाचे विभाग प्रमुख केलेत. 176 विभागातून आणि 39 जिल्ह्यांमधून या ठिकाणी आपलं काम चालू आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दुबई, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान या ठिकाणी आपल्या संस्थेचं मराठी माणसाचं रोपटं आम्ही लावलेलं आहे. आणि म्हणून जगभर म्हणून आपल्या संस्थेचं ब्रीद वाक्य आहे, कवी हा जगताचा धनी आहे. कवी का हा साधा माणूस आहे का? नाही. आणि त्या कवींना जपण्याचं काम या ठिकाणी काव्य मंचाने केलेलं आहे. माझा खरा भिकारी खरा वेडा, खरा भिकारी खरा वेडा, परंतु सर्वाहून गुणी कवी हा जगताचा धनी, कवी हा जगताचा धनी. खरं म्हणजे नक्षत्रांचं देणं काव्य मंचाची स्थापना ही का केली याच्या मागची खूप मोठी म्हणजे वाईट स्थिती आहे. मला वाईट वाटायचं 1994 पासून मी अनेक व्यासपीठावर जायचो आणि त्या व्यासपीठावर गेल्यावर सर तुम्ही अनुभव घेतला असेल की आमच्या कवीचा अपमान करायचा. चला 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 आवरा 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 आणि जेवढाच काढलेल्या त्यांचे सन्मानपत्र द्यायचे आणि आमच्या कवींकडनं पैसे घ्यायचे. कविता सादर करायची ना, 100 रुपये दे, 200 रुपये दे, 50 रुपये दे. मी 4/2/1994 तो 96 पर्यंत माझं फर्ग्युसन कॉलेजला झाल्यानंतर माझ्या डोक्यात इतका विचित्र वाटत होतं की गेल्यानंतर अरे माझ्या कवीच्या अपेक्षा काय. तो पदर मोड करून या ठिकाणी त्या कार्यक्रमासाठी आलेल्या उसनवाडी करून आलेला आहे आणि त्याला तुम्ही 2 मिनिटं फक्त कविता सादर करायला देऊ शकत नाही संधी. त्याची काय अपेक्षा आहे? तुमचा प्रसाद नको, तुमचे पैसे नको, तुमचं या ठिकाणी जेवण सुद्धा नको. आम्ही बाहेर जाऊन आमचं नाट्य करू, पण आल्यानंतर आम्हाला निदान सन्मानाचं तरी वागणूक द्या. मग ते साहित्य संमेलन असू दे नाही तर कोणत्याही व्यासपीठ असू दे. हे डोक्यामध्ये माझे इतके दिवस तिडीक निर्माण झाली की अरे आमच्या कवींना कोणी सन्मानित करणार आहे का नाही. मग मी 1 जानेवारी 1999 साली की जे केवळ कवींसाठी मुक्त व्यासपीठ असेल, जिथं कोणत्याही प्रकारचं स्वागत मूल्य घेतलं जाणार नाही, विना मूल्य सगळ्यांना सहभाग असेल आणि 1 जानेवारी 1999 साली नवीन वर्षाच्या दिनी आपण या संस्थेची स्थापना केली. केवळ कवींना आदर आणि सन्मान मिळाला पाहिजे त्यासाठी या व्यासपीठाची निर्मिती केली. आणि पहिला कार्यक्रम मी घेतला श्रावणीचा. इतका छान अनुभव सर, तुम्हाला ऐकलं तुम्ही म्हणा की बापरे अशी सुरुवात आहे का तुमची. मी कार्यक्रम घेतला, सभागृह बुक केला, सगळं झालं. आणि तुम्हाला माहिती आहे की वृत्ती अशी विचित्र आहे की चांगलं काम करणाऱ्या लोकांना अडचण कशी आहे. अशा प्रकारची लोक खूप चांगली आहेत लोक समाजामध्ये. मी कार्यक्रम केला, आयोजित केला, लोक पेपर न्यूजबाजी केली, सगळी लोक कार्यक्रमाला आली आणि सभागृह बंद करून ते लोक गेले. का तर मी घेतलेला कार्यक्रम त्यांना नको होता. माझ्या आलेल्या कवींना त्यांना दाखवायचं होतं की हे व्यासपीठ चुकीचं आहे. मी एका क्षणाचा विलंब न करता शेजारी बुद्धविहार होतं, त्या मित्राला म्हटलं यार बुद्धविहार साफ कर पटापट. माझे कवी आले, त्यांना मला कविताची मैफिल सुरू करायची. मी सगळे सभागृह कागद तिथे बॅनर बिनर त्यावेळेस काही नव्हते, कागदावर लिहिलं संबंधित कार्यक्रम हा शेजारच्या हॉलमध्ये आयोजित केलेला आहे. आम्ही सगळी टीम त्या बुद्धविहारामध्ये गेलो आणि रात्री 9:30 पर्यंत कार्यक्रम चालला. मी दुपारी कार्यक्रम घेतला होता 4 वाजता आणि वरून धो पाऊस. आता नक्षत्र देणं म्हणजे एक पाऊस येणारच. लक्षात घ्या, अनेक मैफिलींना पावसाने हजेरी लावलेली आहे. कवितेमध्ये एवढी ताकद आहे, एवढी ऊर्जा आहे की बस रे बस. आणि पहिली सुरुवात अशी माझी सर, माझं सभागृह बंद केले, माझा कार्यक्रम होणे म्हणून. असे अनेक जेव्हा कार्यक्रम मी घेतले त्यावेळेस माझ्या सभागृहाचे फ्यूज काढून नेले. आता कार्यक्रम सुरू होणार आहे, फ्यूज काढून नेले. मला तिथल्या सहाय्यक कार्यकर्ते सांगितलं सर तुमचे फ्यूज काढून नेले. मी लगेच फोन करून ते फ्यूज लावून घेतले, थिएटर सुरू केलं. एका कार्यक्रमामध्ये खुर्च्या गायब करून टाकल्या. मी 1 मिनिटात गेलो मंगल कार्यालयामध्ये, गादी टेम्पोवर गाद्या म्हणजे गाद्या घेतल्या, चटया घेतल्या आणि अख्या सभागृहामध्ये मी गाद्या उचलल्या अशा ड्रेसमध्ये. बाकी सोडलं आणि सगळ्या मी गाद्या आथरत बसलो आणि माझ्या कवींना या ठिकाणी मी ते व्यासपीठ दिले. म्हणजे कवितेविषयीची जी अस्मिता होती लोकांच्या मनामध्ये ती खूप विचित्र होती. आणि म्हणून आता कवींकडे लोकांनी आदराने पाहायला पाहिजे, कारण ते समाजाचे संवेदनशील असणारा एकच माणूस आहे. आणि गेल्या 25 वर्षाच्या वाटचालीमध्ये अशा प्रकारचं आता वातावरण कवींच्या विषयी चांगलं झालेलं आहे. लोक आता कवींना बोलवतात, आदराने बोलवतात, सन्मानित करतात. तुम्ही कवी आहात का अशा प्रकारचं सुद्धा विचारतात. ही जे 25 वर्षे धडपड आहे एक समाधानकारक आहे असं मला वाटतं. येणारा काळ हा तुमच्या भविष्यामध्ये खूप उज्ज्वल आहे, कारण तुमच्या सोबत हे नक्षत्रांचं देणं आहे. या परिवारामध्ये खूप चांगली लोक जोडली. आणि मला एक लक्षात आलं की समाजामध्ये अशी काही 2 प्रकारची माणसं आहेत आणि 2 प्रकारची चाक आहेत की जी म्हणजे बुद्धिवंत आणि एक श्रीमंत.
एक चाक असून चालणार नाही, तुम्ही बुद्धिवान असून चालणार नाही, तर श्रीमंताचं सुद्धा चाक तुम्हाला जोडलं पाहिजे, तर समाजाची सुरळीत गडी चालते. मग समाजामध्ये जे मान्यवर आहेत, जे उद्योजक आहेत, जे आपले व्यवसाय उद्योग सांभाळून या सामाजिक भूमिकेमध्ये सक्रिय होऊ इच्छितात, अशा लोकांना आम्ही जोडलं गेलं. या ठिकाणी कृष्णकुमार गोयल सारखे, या ठिकाणी ज्यांना धीरूभाई अंबानी म्हणतो, अशी मंडळी जे जे व्यावसायिक आहेत की ज्यांना सामाजिक भान आहे, अशा लोकांना आम्ही या ठिकाणी जोडलं गेलं. तळागाळातल्या सर्वसामान्य माणसाला यामध्ये जोडलेलं गेलेलं आहे. आणि म्हणून हा 1200 कुटुंब, 1200 सभासदांचं एक काव्य कुटुंब झालेलं आहे. एवढं मोठं कुटुंब मला वाटतं कोणत्या सदस्याचं नसेल, 5-10 लोकांच्या, 100च्या वर लोकांना नसेल. आणि काय करायचे, एखाद्या व्यासपीठावर कार्यक्रमाला गेलं तर कंपुगिरी, म्हणजे मी यायचा, मी त्याचा आणि दुसऱ्यांना इन्व्हाइट करायचंच नाही. बरं केलं तर त्याचा अपमान करायचा. मी त्या दिवसापासून ठरवलं कोणाच्या व्यासपीठावर जायचं नाही आणि कोणाचा सन्मान घ्यायचा नाही, काहीच नाही. माझं व्यासपीठ हे आदराचं आहे. ज्या ठिकाणी माझ्या कवींना आदर मिळत नाही त्या व्यासपीठावर तुम्हाला जायची सुद्धा गरज नाही. मी आतापर्यंत हजारो कार्यक्रम घेतले. मला सांगा कोणत्या कवीने की मी कवींकडनं कार्यक्रमाचे पैसे घेतलेले, त्यांना सर्व व्यवस्था केली. जेव्हा महासंमेलन म्हणजे संमेलनामध्ये जायला लागलो, अखिल भारतीय संमेलनामध्ये, मला इतकं वाईट वाटायला लागलं की एखादं गाईचं वासरू चुकतं का, त्याची कशी अवस्था होती, बेफाम इकडे तिकडे फिरतो कळत नाही. तशा प्रकारे एवढं महासंमेलन घेतात, पण त्याच्यामध्ये अखिल भारतीयमध्ये आमच्या कवींना काही स्थान नसतं. त्याला कोणी विचारतच नाही. कुठंतरी कोपऱ्यात एक स्टेज टाकू देतो, बोंबलत बस, काय करायचं कर, आम्हाला घेण्याचं नाही. हे जेव्हा मी अनेक संमेलन पाहिली, म्हणजे मला वाटतं मी 97 साली इकडे आळंदीला संमेलन झालं तेव्हा शांता शेट्टी, लता मंगेशकर वगैरे सर्व मंडळी आली होती. अनेक संमेलन मी अटेंड केले, पण मला असं वाटलं की माझ्या कवींचं सुद्धा एक अखिल भारतीय संमेलन असावं. आणि म्हणून मी 2010 मध्ये आपल्या संस्थेचं स्वतःच अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्य संमेलन सुरू केलं. आणि सलग 3 दिवस कवींना राहणे खाणे मोफत, त्यांचा सन्मान, त्यांना स्मृतिचिन्ह हे सर्व या ठिकाणी दिलं. आणि मग मी ठरवलं की जे मान्यवर मंडळी आहेत, सरांसारखी मान्यवर मंडळी, त्यांना मी भूमिका समजून सांगितली की या ठिकाणी महाराष्ट्रातले अख्खा महाराष्ट्र कसा आहे हे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला या माझ्या मैफिलीला यावं लागेल. आणि पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष मिळाले आपल्याला आदरणीय महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर. त्यांनी या संमेलनाचं अध्यक्षस्थान भूषवलं आणि 3 दिवस त्यांनी 16 पाहिला आणि इतके भारावून गेले की त्यांनी काव्यमंचावर माझ्यावर 4 पानं लिहिली. आपल्या 2 पत्र लिहितात नाही, फोन सुद्धा लिहितात नाही. त्या माणसाने 80 वय असताना मला या ठिकाणी 4 पानं लिहून दिली. आणि जसं कोट्याधीश अब्जाधीश माणूस असतो तसे प्रकारे मला नक्षत्रधीश ही त्यांनी पदवी दिली. म्हणजे इतका आनंद वाटतो की या कामाचं फलित आपल्याला मिळालं आहे. जेव्हा मी अनेक ठिकाणी गेलो आणि कवींच्या कविता भरपूर, एका मोठ्या थोर व्यक्तीचा मी उल्लेख नाही करणार, प्रायव्हेट असेल ती गोष्ट, 70 पुस्तकं लिहून ठेवली होती सर अशी छान. आणि पुस्तकं प्रकाशित झाली नव्हती. लिखाण जबरदस्त, त्या व्यक्तीचं नाव सांगा कारण बिचारांना वाईट वाटेल आणि ते लोकांपर्यंत जाईल चुकीची अंतर्गत गोष्ट. तुम्ही 70 पुस्तकं लिहिले आणि ते प्रकाशित होत नाहीत. पुरस्कार मिळाले, जी पुरस्कार मिळाले त्यांच्या लिखाणाला, पण ते पुस्तक प्रकाशित करू शकत नाही. मी म्हटलं या मान्यवरांची जर अशी अवस्था असेल तर माझ्या येणाऱ्या नवीन कोमांना तुडवतात जी लोक, तर त्यांची काय अवस्था आहे. म्हणून आपण प्रातिनिधिक काव्य संग्रह प्रकाशन करायला सुरुवात केली. पहिला कविता संग्रह 1999 साली मी काढला, वसंत फुलताना. तर अरुणा ढेरे मॅडमनी शुभेच्छा पडवल्या होत्या. तर मी पुस्तक कवींच्या कविता फक्त तुम्ही लिहू नका, तर त्या वाचकांपर्यंत गेल्या पाहिजेत. तुम्ही काय लिहिलं वाचकांपर्यंत गेलं पाहिजे. म्हणून आतापर्यंत सर 115 पुस्तकं मी प्रकाशित केली. आता सुद्धा आपण मनातील पाऊस हा काव्य संग्रह प्रकाशित करतोय. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या कवींच्या पाऊस या विषयाच्या कविता मी मागवल्यात आणि त्या विनामूल्य प्रकाशित केल्यात. त्यांच्याकडनं 1 रुपया सुद्धा घेतला नाही. फक्त एवढं सांगितलं की तुमची कविता आहे ते पुस्तक तुम्हाला तर घेण्याची तर कॅपॅसिटी पाहिजे, तुमची तेवढी रसिकता पाहिजे. मी छापू शकतो, मी सगळं मांडू शकतो, पण घेणार कोण? मी काही रद्दीत विकू का परत? पण तुम्ही सुद्धा कवी असण्यासाठी तुम्हाला वाचन आणि त्याचबरोबर तुम्हाला स्वतःच पुस्तक घेण्याची तरी त्या मानसिकता पाहिजे. तर यावेळेस आपण 115 पुस्तक सुद्धा या ठिकाणी प्रकाशित करतोय. सांगण्यासारखं खूप आहे, बोलण्यासारखं खूप आहे. इतका मोठा कालखंड गेलेला आहे. रात्र दिन मनामध्ये माझ्या जागते कविता, रात्र दिन मनामध्ये माझ्या जागते कविता, दान दुःखाचे मज मागते कविता. हिच्या सानिध्यात मोहरतो माझा संसूस असं, हिच्या सानिध्यात मोहरतो संसूस असं, दुनियेचे दुःख मला सांगते कविता. खरं म्हणजे कविता माझ्या जीवनात नसती तर मी इथपर्यंत आलो नसतो.
एवढं छान मला कवितेने दिलंय. मान सन्मान प्रसिद्धी पैसा याच्यापेक्षा पलीकडे मी गेलेलो आहे. मला एक आध्यात्मिक पातळी आली, म्हणजे मला तर स्वतःची. मला कोणी चांगलं म्हटलं तरी मला काय वाटत नाही, आणि कोणी कौतुक केलं तरी मला काय वाटत नाही. मला या ठिकाणी काहीच करायचं नाही. मी स्थिर झालेलो आहे. म्हणजे काही न मागता सर्व काही मिळाले, पण जे मागण्यास गेलो ते दूर पळाले. जे मागण्यास गेलो ते दूर पळाले. फक्त माझी एवढीच अपेक्षा आहे की सर्वांनी प्रेम द्या एकमेकाला. दुसरं काही द्यायची गरज नाही. जगामध्ये त्याच्याशिवाय दुसरं मौल्यवान काहीच नाहीये. त्यामुळे तुम्ही एकमेकाचा आदर करा, सन्मान करा, दुसऱ्याचा रिस्पेक्ट द्या. कवितांना दाद द्या, कवितांना टाळ्या द्या की ज्या तुम्हाला मोफत देता येतात. तुमच्याकडे काय आहे ते देऊ नका. तुमच्या जवळ जी कॅपॅसिटी द्या. तुम्ही गोड बोलू शकता तेवढं द्या. तुम्ही आर्थिक सक्षम आहे जेवढं शक्य तेवढं देऊ शकता. तुम्ही या ठिकाणी कविता लिहिता असेल चांगली, ती कविता लोकांपर्यंत पोहोचवा. तुमच्या कविता प्रकाशित झाल्या पाहिजे. त्यासाठी आपल्या संस्थेने एक अभिनव प्रयोग हातात घेतलेला आहे की कवींच्या कविता पुस्तकात न राहता त्या वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. म्हणून आपण स्वतः 19,000 किमतीचं पुस्तक, त्याच्यामध्ये 6,000 रुपये अनुदान टाकून स्वतः 13,000 मध्ये आपण 100 पुस्तकं प्रकाशित करून देतो. ज्या कवींना आपल्या भविष्यामध्ये कविता संग्रह प्रकाशित करायचे, अनेकांनी त्याच्यामध्ये संधीचा घेतलेला फायदा. तर सगळ्यांनी घ्या आणि आपल्या नावावर एक तरी अक्षर वाङ्मय हे आलं पाहिजे. आपल्या नावावर जमा पाहिजे एक तरी अक्षर वाङ्मय. म्हणून प्रत्येकाने आपलं पुस्तक प्रकाशित करा. आपले विचार लोकांपर्यंत गेले पाहिजे. हा कार्यक्रम याच्यासाठी आयोजित केलेला आहे की तुम्हाला हे व्यासपीठ मिळालं पाहिजे. या व्यासपीठावर तुम्ही व्यक्त झाला पाहिजे आणि तुमच्या कवितांचं, तुमच्या विचारांचं या ठिकाणी मंथन झालं पाहिजे. इथं सगळे इतके ज्ञानीवंत आणि बुद्धिवंत लोक आहेत. खरं म्हणजे माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता या सगळ्यांच्या बरोबर घेऊन चाललेले आहे. आणि मला खूप आनंद होतो की एवढी मोठी मोठी महान व्यक्ती माझ्याशी जोडलेली, या मंचाशी जोडलेले. यासारखं या मंचाचा गौरव कुठे होणार नाही. जेव्हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी नक्षत्रांचं देणं काव्य मंचचा इतिहास हा नोंद करावा लागेल. कारण इतिहास पुसता येत नाही, इतिहास खोडू शकत नाही, तो लिहावाच लागणार आहे. आणि तो त्याची नोंद या ठिकाणी होणार आहे. आणि मी त्यासाठी काय केलं की आमच्या कवींचा सुद्धा दिवस, सगळे दिवस रोज येते, याचा दिवस त्याचा दिवस. अरे आमच्या कवींचा दिवस आहे का नाही. आणि असाच 21 सप्टेंबर तारीख होती. म्हटलं उद्याचा दिवस हा 22 सप्टेंबर आपला जागतिक कवी दिन साजरा करूया. आणि 2006 पासून आपण 22 सप्टेंबर हा जागतिक कवी दिन साजरा करतो. आणि आज योग बघा, संस्थेला 25 वर्ष पूर्ण होतात आणि 22 सप्टेंबर हा जागतिक कवी दिन आहे. आणि अजून माझं भाग्य असं की माझ्या मुलाचा जन्म सुद्धा 22 सप्टेंबर जागतिक कवी दिनाचा झालाय. हा सुवर्ण योग आपल्या आयुष्यात कधी येतो की जेव्हा तुम्ही निरपेक्ष भावनेने आपण काहीतरी समाजात देणे लागतो. हे ज्या भावनेने तुम्ही जेव्हा काम कराल तेव्हा तुम्हाला हा आनंद मिळतो. आज लोक व्यस्त झालेले आहेत. कशासाठी माहितीये का? स्वार्थासाठी व्यस्त आहेत. मला कोणी म्हटलं ना मी बिझी आहे, समजायचं का माणूस रिकामट्याकडे आहे. बिझी कोण आहे? जो माणूस हे काम झाल्यानंतर दुसरं काम करतो त्याला म्हणतात बिझी. सरकारी कार्यालयातले लोक बिझी असतात कारण त्यांना कामच करायचं असतं. पण एखादा कार्यकर्ता जर असेल काम करणारा, त्याच्याकडे गेले का साहेब ही फाईल आहे, हे काम झालं मी नंतर तुमची फाईल घेतो, याला म्हणतात व्यस्त. परंतु निस्ता गेला मी कामात आहे, समजायचं तो रिकामटेकडा आहे. व्यस्त कोण? की जो काम करे हे झाल्यानंतर ते करतो, असं म्हणतो तो व्यस्त आहे. नक्षत्राच्या दिनाच्या काव्यमंचाच्या 25व्या या वाढदिवसानिमित्त आपण अनेक मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित करणार आहोत की ज्यांनी समाजामध्ये एक आपल्या प्रकारचं चांगल्या प्रकारचं योगदान दिले. समाजाला या ठिकाणी योगदान देऊन या ठिकाणी आपल्या समाजाचं कर्तव्य पार पाडले. अशा मंडळींना, मान्यवरांना, खूप मान्यवर मंडळी आहेत, तुम्ही यादी पाहिली असेल तर त्यांना आपण समाजभूषण पुरस्कार दिलेले. त्यानंतर जे उद्योजक आहेत, जे उद्योजक आपल्या कामामधून बिलकुल वेळ काढू शकत नाही परंतु या परिवारावर प्रेम करतात, या चळवळीवर प्रेम करतात, अशा उद्योजकांना आपण दरवर्षी गौरव स्मृती पुरस्काराने सन्मानित करतो. त्यानंतर माझ्या आजोबांचा मी आदर्श घेतला. माझ्या आजोबांनी गावासाठी शाळा बांधायची होती म्हणून 5 एकर जमीन दान केली. सांगितलं शाळेला माझं नाव द्यायचं नाही. म्हणजे आपण दान केलं हे सुद्धा सांगितलं नाही. आणि आज गेले 50 वर्ष झालं, 60 वर्ष झाले असेल, त्या गावामध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन पुढे पडले. आणि अजून सुद्धा लोक बोर्डवर नाव वाचत नाही पण लोकांच्या हृदयामध्ये आज नाव आहे. आणि आमच्या आजी आजोबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही द्या दुसऱ्याला, तुम्हाला काही कमी पडणार नाही. हा मंत्र मला दिला आणि आयुष्यात खरंच मला काहीच कमी पडलं नाही, काहीच कमी पडलं नाही. म्हणजे निसर्गाचा नियम आहे की तुम्ही एक जोंधळा जमिनीत गाडा
तुम्हाला कणीसभर म्हणजे ओंजळभर धान्य मिळेल. आजकाल लोक गाण्याला शिकत नाही आणि अपेक्षा करतात मला ओंजळभर मिळालं पाहिजे. तुम्ही आजपासून सुरुवात करा. तुमच्याकडे जे आहे ते द्या. मग प्रेम द्या. तुम्ही दुसऱ्याला आदर करा. शरीराची प्रेमाने वागा. जे शक्य आहे ते तुम्ही द्यायला शिका. बघा तुम्हाला त्याचा आउटपुट मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा माझा 25 वर्षाचा या कार्यकर्त्याचा अनुभव. तुम्ही द्यायला शिका. तुम्हाला नक्कीच या ठिकाणी निसर्ग काही कमी करून देणार नाही. त्यानंतर आपण दरवर्षी जसे समाजातले काम करणारे लोक आहेत त्यांना आपण पुरस्कार करतो. तशा प्रकारे या माझ्या आजोबांच्या नावाचं स्मरण व्हावं म्हणून मी समाजसेवक सावरकुमार डबडे कविरत्न पुरस्कार हा देतो की जो कार्यकर्ता माझ्या या वर्षभराच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित दाखवतो, कार्यक्रमात सहभाग घेतो, सगळं नियोजन करतो, तर त्याचा कुठेतरी गौरव व्हावा म्हणून त्याला आपण दरवर्षी सन्मानित करतो. त्या कविरत्न पुरस्काराने सुद्धा या ठिकाणी सन्मानित करणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण दरवर्षी जे मराठी साहित्यासाठी योगदान देतात ते म्हणजे दिवाळी अंक, त्यांची कोणी दखल घेत नाही. आता कमर्शियल हा वेगळा सोडून द्या, पण एक साहित्यिक वाङ्मय त्यांनी जिवंत ठेवलेलं आहे. तर अशा दिवाळी अंकांना सुद्धा आपण या ठिकाणी अंक स्पर्धा घेतो. 60-70 अंक दरवर्षी महाराष्ट्रातून येतात आणि त्या दिवाळी अंकांना सुद्धा आपण दरवर्षी सन्मानित करतो. 18 वर्षे काम चाललेलं आहे. संख्या खूप मोठी आहे नाही का. हा संस्थेला 25 वर्ष आल्यामुळं आणि मी एकदा सुरू केलं का मी बंद करत नाही. एक तर सुरू तरी करत नाही, नाहीतर सुरू केलं बंद करत नाही. तर अशा प्रकारे दिवाळी अंकांचे सुद्धा आपण या ठिकाणी हे घेतलेले आहे त्यांना. त्यानंतर आपण जे माझे कार्यकर्ते नक्षत्र आहेत, आम्ही ज्यांना नक्षत्र म्हणतो परिवारातल्या सदस्यांना, की जे अनेक वर्ष ही चळवळ वाढवण्यासाठी प्रयत्न करतात, ही चळवळ वाढली पाहिजे सातत्यपूर्ण काम करतात, अशा कट्टर नक्षत्रांना आपण नक्षत्र गौरव पुरस्काराने सन्मानित करतो. आज सुद्धा गेले 20-22 वर्ष माझ्याबरोबर कार्यकर्ते. आता या व्यासपीठाचा उद्देश काय आहे की तुम्ही या मोठे व्हा आणि आकाशात भरारी घ्या. असा उद्देश नाही. झाड काय करतं, तुम्हाला सारा देतं, तुम्ही काय झाडावर बसले पण असं काय नाही. आता कार्यक्रमाच्या वेळेस प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिका सो डॉक्टर अलका नाईक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक नगरकर, उद्योजक शिवहर मेरे, ज्येष्ठ साहित्यक व सूत्रसंचालक श्रीकांत चौगुले, विक्रम मांढेर, वसंत टाकळे, गोविंद जगदाळे, अंजू सोनवणे, संपत नायकोडी, सुधाकर गायकवाड इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यक नारायण सुमंत यांच्या शुभ हस्ते कवी नवनाथ पोकळे, बापाची सावली, कवी तुषार डावखर, डोंगर दह्याचा मुलूक, कवी अक्षय पवार, उन्हाळ्यात फुलणारी गुलमोहर तसेच माझ्या मनातील पाऊस प्रतिनिधी काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला. पुढे बघा, समोर समोर बघा, समोर सर समोर बघा. पुस्तक धरा ना हातात. हां माझ्या हातात आहे एकदम करले. जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत. गुलमोहर अत्यंत सुंदर अशा प्रकारचा हा काव्यसंग्रह, उन्हाळ्यातील फुलणारा गुलमोहर, छान. आणि त्यानंतर आपल्या सगळ्या कवीच्या कविता असणारा पाऊस. कृपया फोटो घ्या, कारण की आमचा फोटो घेण्यासाठी इथे कोणी नाही. आपलं लोगो जो आहे मी वसंतराव केशवराव कुलकर्णी, वय वर्ष साधारण 86 वर्ष. आज नक्षत्राचं काव्यमंच महाराष्ट्र मुख्यालय भोसरीच्या वतीने मला महाराष्ट्रातील ते एका फार मोठ्या साहित्यकाराच्या हातून नक्षत्र राज्य ज्योतिषी रत्न पुरस्कार दिला जात आहे. आणि माझ्या जिव्हाळ्याच्या परिवाराला एक ज्येष्ठ व्यक्ती प्रेमाने त्यासाठी इथे उपस्थित आहे. हा माझ्यासाठी आनंदाचा योग आहे. माझी मूळ माती मराठवाड्यातील आहे, पण माझ्या 13 वर्षाच्या कालावधीमध्ये 72 वर्षापर्यंत ज्ञानाचं मी बी लावून आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि माझी पत्नी सौभाग्यवती वनमालाच्या साथीने त्यांचे जे फळ मिळाले आहे ते या सत्काराच्या स्वरूपात म्हणजे नक्षत्राचं देणं प्राध्यापक राजेंद्र सोनवणे त्यांचा आभार पाहिजे. आपली ओपीडी बंद करून या सकाळपासून सगळं कार्यकर्त्यासारखं काम करणारे आमचे डॉक्टर साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो आणि खूप आनंद वाटतो. चन्ना सर आपल्या सन्मान होताना. पुढे बघा, सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्यानंतर गिरीश सकपाल सर, डॉक्टर गिरीश सकपाल सर दिघी.
त्यानंतर मी बबन चव्हाण चरोली यांना विनंती करतो की आपण तयार राहायचे. जोरदार डॉक्टरांसाठी टाळ्या वाजवते. ते कवी नाही आहेत पण कवी मनाचे आहेत ते, हे त्यांचं विशेष नाही. चव्हाण नाही आता हे डॉक्टर सकपाळ खाली सर, गिरीश सकपाळ सर. हा गिरीश सकपाळ सर, जोरदार अभिनंदन सर्वांचं. त्यानंतर बबन चव्हाण चरोलीचे, जे आज सुद्धा त्यांचं वय 60-70 झाले तरी सुद्धा ते या ठिकाणी शिक्षण घेतात, हे त्यांचं खासियत आहे. या प्रशांत निकम आमचे पत्रकार, या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे अशा माध्यमातून काम करणारे एक धडपडी कार्यकर्ता, धडपडा पत्रकार. अनेक उपक्रम लोकांपर्यंत गेले पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. आपला आवाजचे चिन्मय मुळे सर या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं मनापासून स्वागत करतो. आणि खरं म्हणजे अभिमान आहे मला की हा जो चॅनल आहे तो आमच्या गावचा आहे, परदेश सरांचा, आणि तुमचा सन्मान करताना खूप आनंद होतोय. तिथे प्रमुख पाहुणे म्हणून घेऊन प्रमुख पाहुणे पण आहे ना, त्यांना शिफारस करतोय. त्यांनी पुरस्कार घेतल्यावर मागे उभे राहा आमच्या, कारण जास्त लोक आहेत ना. आणि नंतर शेवटी आपण सगळ्या पुरस्कारार्थींना बोलू, पण तत्पूर्वी आपल्याला मार्गदर्शन घ्यायचे. आणि जे महाराष्ट्रातले नामवंत कवी या कार्यक्रमाला रात्रभर प्रवास करून आले ट्रेननी, त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. समारोपीय भाषणाकडे आपल्या जाताना सरांचे विचार सुद्धा ऐकायचे आहेत. आणि आपण सगळेजण त्यांचे विचार, कविता ऐकायला इथं उत्सुक आहोत. तर आपण जे पुरस्कार दिलेले आहेत यावर्षी, गेले 20-25 वर्ष या पुरस्काराचे लोक वेटिंगवर आहेत. का तर आपण जास्त पुरस्कार देत नाही, परंतु त्या कार्यकर्त्याच्या काळामध्ये त्याचा गौरव व्हावा हा अपेक्षा होती. पण 25 वर्ष असल्यामुळं जे बॅकलॉग करतो काढून भरून काढलं आपण, त्यामुळे यावर्षी जास्त दिले. तर अत्यंत अभिमानाचा आणि मानाचा आणि सन्मानाचा पुरस्कार जे कवीला मिळण्यासाठी ते गेले 10-10, 15-15 वर्ष या काव्य मंचाशी काम करतात, अशा कट्टर नक्षत्रांना आपण हा पुरस्कार देतो. त्या पुरस्कारांचं मी नामांकन करतो आणि म्हणजे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम मला पर्यंत संपून जाईल. तर मी पहिल्यांदा नक्षत्र गौरव पुरस्कार 2024 यासाठी मी पहिल्यांदा विचार निमंत्रित करतोय. रामदास घुंगटकर, पुसद, यवतमाळवरून आले आमचे कवी रामदास घुंगटकर, ते पुसद तालुका अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पुरस्कार घेण्यासाठी यायचे. रामदास घुंगटकर नंतर आमच्या रत्नागिरीच्या कवित्री, ज्या अनेक वर्ष जशा जोडल्या गेल्या तेव्हापासून ते दोघंही कुटुंब आमच्याशी जोडलं गेलेले. अत्यंत खूप व्यस्त लाईफ असतं, खूप मोठं काम आहे त्यांचं परिवाराचं. घुंगटकरांची आपण दर्जेदार कविता मगाशी ऐकली, किती छान ते सादर करतात. जो टाळ्याच्या गजरात नक्षत्र गौरव पुरस्कार 2024 या पुरस्काराने त्यांना सन्मानित करत आहोत. ठीक आहे सर, समोर बघा. त्यानंतर मी नामांकन करतोय सौ ऋषाली टाकळे, रत्नागिरी. म्हणजे वसंत टाकळे सर आणि ऋषाली टाकळे मॅडम, म्हणजे एका पुरुषाच्या माग स्त्रीचा हात असतो, पण इथं स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात आहे, हे लक्षात घ्या. मी टाकळे सरांना विनंती करतो की आपण पण या ठिकाणी उभं राहायचं या ठिकाणी पुरस्कारासाठी. टाकळे सर पुढे आहेत ना, या. हा गौरव खूप मोठा आहे, मानाचा आणि सन्मानाचा पुरस्कार. तुम्ही त्यांच्या मागे उभे राहिल्यामुळं त्यांची लेखणी अत्यंत बहरदार आली, त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं आणि लेखन स्पर्धेमध्ये त्यांना यश मिळाले. मॅडम आणि सर, तुमचं सुद्धा दोघांचं अभिनंदन. आनंद वाटला आपण हा पुरस्कार घेण्यासाठी, आणि आपण मागे थांबायचे. त्यानंतर मी कविवर्या डॉक्टर सौ अलका नाईक, मुंबई यांना विनंती करतो की ते आपल्या मुंबई जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष आहेत आणि सातत्यपूर्ण कामामध्ये मॅडमचं खूप सहकार्य असतं. कधी मुंबईला गेलो, मी सांगितलं मी बोरवलीला आलोय, मॅडम लगेच गाडी घेऊन येतात, आम्ही भेटतो, चहा 2 मिनिटं भेटतो आणि लगेच निघतो. पण गेल्यानंतर भेटण्याचं एखादं आव्हान केलं की मॅडम क्षणाचा विलंब न करता, मग समजा हा प्रॉब्लेम आहे मॅडम, इथं आपले पैसे पाठवायचे, मॅडमनी एका सेकंदाचा विलंब न करता पाठवून देतात. काय करतं मला माहीत नाही, फक्त काय अडचण आली तर माझा हातच्यासारखा मी त्यांचा वापर करतो. आत्ता खरं म्हणजे अभिमानाने सांगतो. आणि मॅडमचं एवढं सामाजिक काम आहे, परंतु काव्यमंचाशी जोडल्यामुळं त्या आणखी उत्साहाने काम करायला लागल्या. आणि त्यांचे मेन म्हणजे चळवळ जी आहे
अवयवदान, केशदान आणि आता मॅडम तुम्हाला म्हणजे आता आपण जर मी स्वतः देहदान, नेत्रदान, त्वचदान केलेलं आहे. त्यामुळं मला खूप आनंद वाटतोय या चळवळीशी मी स्वतःहून जोडलेलो आहे आणि यासाठी मी सुद्धा प्रचार करत आहे. आपण प्रचार करतात त्याबद्दल आपलं अभिनंदन. मॅडम हा घ्या आपला हा केशदान असू द्या ना, घ्या सध्या हो ना. चहा घेऊन सांगितलं ना, तू स्वतः घेऊन यायच्या पाणी घेऊन चहा घेऊन मग सांगितलं तुम्हाला सगळ्यांची दाखवा जाऊ एक सहज. हा या ठिकाणी हा तोच तुमचं नाव आहे मॅडम. हा या ठिकाणी मॅडमचा सन्मान होतोय. मुंबई जिल्हा अध्यक्ष घेतल्यापासून काम मुंबईमध्ये खूप चांगलं चाललेलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या आपल्या कवींनी काम करावं अशी अपेक्षा आहे. सभासद चळवळ जोडा हे आपल्या बोडीकरांनी तुम्हाला आवाहन केले चळवळण्यासाठी. त्यानंतर मी कविवर्य चेतन ठाकरे गडचिरोली पुढे बघा चेतन. अभिनंदन चेतन, खूप आनंद वाटला. त्यानंतर कविवर्य डॉक्टर श्री शिलवंत मेश्राम चंद्रपूर. त्यानंतर आमचे इथे 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 इकडे इथे थांब इथे थांब इथे थांब हां ते तिकडे आहे ना, इकडून कॅमेरा चालू आहे ना तर डिस्टन्स दिसत नाही. घ्या सर अभिनंदन. खूप जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं सरांचं. डॉक्टर शिलवंत सर अभिनंदन अभिनंदन. त्यानंतर मी विनंती करतोय ॲडव्होकेट जयराम तांबे. बघा या तरुण वयामध्ये इकडे थांबा, इकडे इकडे थांबा सर, समोर इकडे वरारकर सर. हां जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत कर त्यांचं. त्यानंतर मी विनंती करतो की या कार्यक्रमामध्ये नेहमी सक्रिय अत्यंत कामामध्ये कंपनीचा पूर्ण लोड असतो त्यांच्यावर, वेळ सुद्धा श्वास घ्यायला मिळत नाही. पण काव्यमंचेचं काम असलं की सगळं सोडून हे काव्यमंच सकाळी पहिल्यांदा हजेरी लावणारा माणूस तो म्हणजे आमचे भाऊसाहेब आढावसाहेब चिंचवड. प्रत्येक कामामध्ये सक्रिय इथे सगळं जी सजावट आहे हे सगळं पूर्णपणे स्वतः जबाबदारीने गडबड होऊ नये म्हणून अगोदरच अगरबत्तीपासून पार सगळे सजावट आणि बॅनर बिनर लावून माझा 50% 90% काम त्यांनी आजकाल कमी केले. सर तुमचं मनापासून अभिनंदन आहे. कारण एक कार्यकर्त्याला आपल्या चळवळीची जाणीव पाहिजे आणि कार्यकर्त्याला आपल्याला अभिमान पाहिजे संस्थेचा. असा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून भाऊसाहेब आढाव यांचा या ठिकाणी नक्षत्र गौरव पुरस्काराने सन्मानित करत आहोत. त्यानंतर मी दुसऱ्या कवित्री आपल्या सौ दिव्या भोसले देगी मॅडम या शाळेमध्ये उपमुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. माध्यमिकला अनेक कार्यक्रमांमध्ये ते सक्रिय असतात. त्यांना मी विनंती करतो की आपण सुद्धा दिव्या भोसले देगी त्यांचा सन्मान होत आहे. त्यानंतर आमचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुनील बिराजदार बाहेर गेलेत का, कार्यकर्ते असल्या की असंच होत त्यांचं. या इकडे इकडे आहेत का बिराजदार सर, असं टाका ना पूर्ण समोर बघा. हे फुलं द्या रे बाबांना. नाही मॅडम इकडं बघा, इकडून आपलं कॅमेरा चालू इकडे इकडे या साईडला. तुम्ही फोटो काढताना इकडून काढा. हां इकडे इकडून घ्या, पण तिकडं आपले कॅमेरे चालू आहे, ऑनलाईन चालू आहे. थँक्यू मॅडम. इकडं बघा इकडं बघा इकडे असेल इकडे या इकडं असेल समोर बघा. ते इकडं कॅमेरा आपला व्हिडिओ चालू आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो. ओके थँक्यू. बघा यानंतर मी निमंत्रित करतोय आपल्या आता सूत्रसंचालन बहारदार अनेक वर्ष त्या करतात आणि मला व्यासपीठाचे काहीच म्हणजे तस्ते होत नाही असे आमच्या सुनील बिराजदार आमचे सोलापूर जिल्हाध्यक्ष. इकडे इकडे ना कोणी विद्यार्थी आहे का? अरे वा चला. आमचा तळमळीचा कार्यकर्ता आणि संस्थेची निष्ठा वाढवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप कार्यक्रम घेतले, दर्जेदार कार्यक्रम घेतले आणि इथल्या कार्यक्रमाची प्रेरणा घेऊन सुनीलला हा सन्मान देत आहोत. नक्षत्र गौरव पुरस्कार 2024 सन्मानित करत आहे सुनील बिराजदार.
अभिनंदन, ते सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतायत. त्यानंतर सौ रुपाली भालेराव मॅडम उत्कृष्ट रांगोळीकार आहेत आणि आपण आल्यानंतर पाहिलं असं की आपलं 25 रुपये महोत्सवाची रांगोळी त्यांनी काढली. आल्यापासून पूर्ण सूत्रसंचालन एक शिक्षिका म्हणून त्या काम करतात. त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी विनंती करतो की रुपाली भालेराव आकुर्डी यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. पुढे बघा मॅडम, या साईडला इकडे काढा, फोटो काढायचे, उलटे काढू नका. छान. त्यानंतर आमचे कवी सतीश कांबळे सांगवी यांना या ठिकाणी सन्मानित करतो. एक गुणवंत कामगार, टेलिकॉममध्ये अनेक वर्ष सेवा आणि सामाजिक कार्याची जाणीवपूर्वक दखल घेणारा हा कार्यकर्ता आमचा. या संस्थेचे अनेक वर्ष प्रत्येक उपक्रमात सहभागी होणारा हा कार्यकर्ता आहे. त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान. सतीश कांबळे सांगवी त्यांच्या सहपत्नी हजर असतात, ते नेहमी परिवारासह असतात. त्यांचं अभिनंदन आहे खरं म्हणजे. सतीश कांबळे सरांचा आणा सन्मान चिन्ह. सतीश कांबळे सर. त्यानंतर बालाजी थोरातचं तयार राहायचे. जोरदार टाळ्याच्या गजरात सतीश कांबळे सर यांचं कट्टर नक्षत्र म्हणून गौरव करण्यात येत आहे. त्यानंतर ज्ञानेश्वर काजळे तयार राहायचे, सुरेंद्र चन्नाल तयार राहायचे. आपण बालाजीची म्हणजे आठवलं म्हणजे मग सादर केली कविता, वादळाचा वादळ करी मानकरी आहे, अरे बघणाऱ्यांनो बघा तरी वादळकार हसत आहे. असं लिहिणारा कवी माझा वादळकार म्हणून. तर मी बालाजीचा सन्मान करतो. सकाळपासून आमची धावपळ चाललेली आहे, पाहुण्यांना आणणे नेणे सर्व अगदी कार्यकर्त्यांची मागे टीम उभी आहे माझी की त्यामुळं मी पुढे चालत आहे. त्या कार्यकर्त्याचा सन्मान हा तुमचा सन्मान आहे. तुमच्यासाठी ते कवी आमची धावपळ करतात. बालाजी तुझं जोरदार अभिनंदन. बालाजी थोरात चिंचवड यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत. ज्ञानेश्वर काजळे जुन्नर सन्मान करताना अतिशय आनंद होतोय की आजच्या या कार्यक्रमासाठी समाजभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे आणि त्या सन्मानाचा स्वीकार सन्माननीय बालेकर सर करतायत. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन. त्याचबरोबर गोविंद जगदाने सर यांचा सन्मान. रोटरी क्लबचे अध्यक्ष सन्माननीय नारायण सुमंत सर, त्याचबरोबर काव्यमंचाचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे सर, पाटेकर सर आणि व्यासपीठाच्या वतीनं सर्व काव्यमंचाच्या वतीनं सन्माननीय सरांचा सन्मान होत आहे. याचबरोबर समाजभूषण पुरस्कारासाठी मिलिंद घोगरे सर यांनाही विनंती करते की त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्यांना सन्मानित करण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण सुमंत सर, काव्यमंचाचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे सर, त्याचबरोबर वाल्लेकर सर आणि संपूर्ण व्यासपीठ नक्षत्राचं देणं काव्यमंचाच्या वतीनं मिलिंद घोगरे सर यांचा सन्मान होत आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करूया. समाजभूषण पुरस्कारासाठी सन्मान चिन्ह बरोबर आहे ते सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. अभिनंदन सर. सन्माननीय श्रीकांत चौगुले सर यांनाही विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचंय, आपला सन्मान घ्यायचा आहे. सन्मानित करताय कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण सुमंत सर, त्याचबरोबर काव्यमंचाचे अध्यक्ष सर्व नक्षत्राचं देणं काव्यमंचाचे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे श्रीकांत चौगुले सर यांना जोरदार टाळ्यांनी त्यांचे अभिनंदन करूया. बंडोपंत घोडेकर सर यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत. त्यांना विनंती करते की त्यांनी आपले मार्गदर्शनपर 2 शब्द आम्हाला ऐकवण्याची संधी द्या. सन्माननीय विचारपीठ, नक्षत्राचं देणं काव्यमंच पुणे केंद्रीय जी शाखा आहे आणि त्या विचारपीठावर आसनस्थ आदरणीय सुमंत सर,
सर्व सन्माननीय पाहुणे आणि सभागृहात अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. आमचे सन्माननीय मित्र चौगुले सर या ठिकाणी उपस्थित आहेत. शिरूरचे डॉक्टर ललित सर आहेत आणि महाराष्ट्रातून गावागावातून ज्यांच्या पहिल्या सुरुवातीच्या त्या कविता सादर करणारे आपले सगळे भाऊ बहिणी मित्रांनो, सुद्धा टाळ्या उद्या दुरून दुरून लोक आलेले आहेत. मी याकरता संधी घेतलेली आहे की 2000 सालापासून या मंचाशी मी जुडलो होतो. नागपूर जिल्ह्यामध्ये कळमेश्वर या ठिकाणी नोकरी करत असताना संत लहानूजी महाराज मंदिराच्या सभागृहात कवी संमेलन सुरू होतं चौगुले सर. त्या भागातले काही कवी होते. अध्यक्षस्थानी एक बसले होते व्यक्ती, नाव तर राजेंद्र. मी म्हटलं मी थोडा कवी असल्यामुळे जाऊन बसलो. हे कुठले व्यक्ती आहे? ते म्हणजे हे पुण्याचे आहेत, सोनवणे सर आहेत. आणि मग त्यांची तळमळ पाहिली, धावपळ पाहिली आणि म्हटलं बा त्यांना शुभेच्छा द्याव्यात. ते म्हणजे कशा शुभेच्छा देता, आमचं कामच तुम्ही त्या भागात करा. आणि मग त्यांनी जबाबदारी दिली आणि चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, झाडीपट्टी आणि नागपूर भाग ते जबाबदारी करता करता अनेक त्या भागातले हिरे, माणिक, मोती निवडण्याचं जे काम, पाहण्याचं जे काम होतं ते मी केलं माझ्या परीने. अनेकांना इथं आणण्याचा प्रयत्न केला आणि गेल्या 15 वर्षापासून 18 वर्ष झाले जवळपास सातत्याने दरवर्षीच्या या काव्य मैफिलीला येत गेलो. अनेकांच्या ओळख्या झाल्या. चौगुलेंच्या घरी मी जाऊन आलो. ते फार उत्तम कवी आहे. जोरदार टाळ्या होईल. आपल्या नक्षत्रांच्या देण्याच्या वतीने त्यांच्याकडनं ऑथराईज आपण हा पुरस्कार देतो की ज्यांनी काव्य क्षेत्रामध्ये, साहित्य क्षेत्रामध्ये भरपूर काम केलेलं आहे, असं पात्र काम केले, अशाच व्यक्तींना हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. आणि एकच पुरस्कार असतो सर, त्याचं सन्मान, कुसुमाग्रजांच्या नावाचा सन्मान आपल्याला या ठिकाणी मिळाला आहे. तुमचं खूप अभिनंदन. तुमचे केलेले साहित्यिक वाटचाल या खरं पुरस्काराला पात्र ठरत आहे. यानंतर मी दुसरा पुरस्कार आहे आणि या वर्षीचा नक्षत्र राज ज्योतिषरत्न पुरस्कार आमचे आदरणीय वसंतराव कुलकर्णी भोसरी यांना या ठिकाणी पुरस्काराने सन्मानित करत आहोत. त्यांना मी विनंती करतो की ते आज परिवारासह, सुना, मुलं आणि सर्व पत्नीसह आलेत. मी त्यांच्या पत्नींना पण या ठिकाणी बोलवतो की आपण हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचे. तर मी पुढे विनंती करतो की आपण यायचे. या सर, मॅडम या, तर तुम्ही पण या सर, वर या इकडे वर या. थांबा ना, आपण पहिले पुरस्कार देऊया आणि त्यांना मनोगत व्यक्त करायला. नक्षत्र ज्योतिष राज्य ज्योतिष रत्न पुरस्कार वसंतराव कुलकर्णी सर यांना सन्मानित करण्यात येत आहे. या सर, या तुम्ही या पुढे. आजीला, आजी सुद्धा पत्रिकेमध्ये मदत करतात बरं का त्यांच्या. आज सुद्धा 50% काम त्यांचं आहे. आणि एक आदर्श काय झाला म्हणतो, जोडी कशी असावी हे त्यांच्याकडे गेलं मला शिकायला मिळालं की अजून सुद्धा एकमेकाला, म्हणजे पाहुण्यांचा पाहुणचार मी गेल्यानंतर 100% चहा त्यांचा ठेवतात आणि आनंद व्यक्त करतात. त्यांचे चिरंजीव यांचं सुद्धा मनापासून स्वागत. ते सुद्धा सेवाभावी वृत्तीने सगळं कुटुंब काम करते आणि अशा कुटुंबाचं समाजात देणं लागतं, या भावनेने काम करतात. आजी तुमचं अभिनंदन. हे घ्या सर, या. कुलकर्णी सरांच्या या सन्मानासाठी संपूर्ण कुटुंब त्यांचं उपस्थित आहे. संपूर्ण कुटुंबाचं नक्षत्राचं देणं काव्य मंचाकडून समोर बघा सर. नमस्ते, समोर बघा. अभिनंदन. या सर, पुढे बघा. आज नक्षत्राचं देणं काव्य मंचाकडून सन्मान होत आहे. समोर बघा सर. जोरदार टाळ्या वाजवायच्या. नक्षत्र राज ज्योतिष रत्न पुरस्कार हा पुरस्कार हे सन्मानित करत आहे वसंतराव कुलकर्णी यांना. सर, तुमचं मनापासून अभिनंदन करतो, आभाळ भरून स्वागत करतो आणि हा परिवार अशाच प्रकारे समाजासाठी योगदान देत राहू अशा प्रकारे त्यांची या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. यावेळी समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आला. यामध्ये डॉक्टर अशोक नगरकर चिंचवड निवेदक, श्रीकांत चौगुले सांगवी कविवर्या, वर्षाताई सोमलकर चंद्रपूर, उद्योजक नितीन शेठ लोणारी, भोसरी समाजसेवक मिलिंद घोगर पुणे, डॉक्टर तुकाराम रोंगडे पुणे, समाजसेवक सुभाष वालेकर चिंचवड, चित्रकार सुहास जगताप पुणे यांना शाल, स्मृतिचिन्ह, बुक, गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. तसेच उद्योजकांना दिला जाणारा गौरव स्मृती पुरस्कार यावेळेस उद्योजक शिवहर मेरे चिंचवड, उद्योजक विक्रम मांढेर पुणे यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिकाच्या बद्दल आदर व्यक्त करणारा मानाचा कुसुमाग्रज स्मृती गौरव ग्रामीण गीताचार्य बडोपंत बोडेकर चंद्रपूर आणि
पुरस्कार ज्योतिषशास्त्रामध्ये मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींना नक्षत्र राज्य ज्योतिष फक्त पुरस्कार वसंतराव कुलकर्णी भोसरी यांना प्रदान करण्यात आला. तसेच समाजसेवक सावळेराम रखमाजी डबडे कविरत्न पुरस्कार कविवर्य यशवंत घोडे जुन्नर यांना प्रदान करण्यात आला. दरवर्षी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा घेण्यात येते. या 18व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत प्रथम क्रमांक अवतरण मुंबई, द्वितीय क्रमांक सृजन संवाद कल्याण, तृतीय क्रमांक विश्वभ्रमती वसई, दीपस्तंभ कोल्हापूर इत्यादी मान्यवरांच्या शुभ हस्ते गौरविण्यात आले. नक्षत्राचे दैनिक काव्यमंच कार्यकर्त्यांसाठी नक्षत्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावेळी कवी रामदास गुंगटकर यवतमाळ, कवी चेतन ठाकरे गडचिरोली, कवयित्री सौ वृषाली टाकळे रत्नागिरी, कवयित्री डॉक्टर अलका नाईक मुंबई, कवी किशोर वराळकर चंद्रपूर, ॲडव्होकेट जयराम तांबे ओतूर, डॉक्टर शिलवंत मेश्राम चंद्रपूर, कवी सुनील बिराजदार सोलापूर, कवी भाऊसाहेब आढाव चिंचवड, कवी बालाजी थोरात चिंचवड, कवयित्री सौ दिव्या भोसले दिघी, कवी सुरेशचंद्र चन्नाल निगडी, डॉक्टर गिरीश सकपाळ दिघी, कवयित्री सौ रुपाली भालेराव आकुर्डी, कवी सतीश कांबळे सांगवी, कवी बबन चव्हाण चरोली, कवी प्रशांत निकम पुणे यांना मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी 25व्या राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कवयित्री सौ सीमा शेलार श्रावणाच्या शरी, द्वितीय क्रमांक कवी अशोक उघडे श्रावणी किमया, तृतीय क्रमांक श्रीमती मृदुला गोखले, उत्तेजनार्थक क्रमांक नरेंद्र गंधारे इत्यादींनी स्पर्धेत यश संपादन केले. या कार्यक्रमाचे बहरदार सूत्रसंचालन सौ रुपाली भालेराव कवी विकास बर्डे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी वादाळकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कवी भाऊसाहेब आढाव यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजनामध्ये जुली यादव, श्याम भगवत, शिवबास सोनवणे, प्रकाश दळवी, अंजू सोनवणे, रामदास हिंगे, रामदास अवचार, मनोज कुमार, सरदार प्राध्यापक यशवंत गायकवाड, बन्सी गायकवाड, सुनील पोट्टे, राजा म्हात्रे, हिरामण माळवे, अमोल देशपांडे, श्यामकांत सोनार, संतोष देशमुख इत्यादींनी पुढाकार घेतला. सलग 6 तासाचा हा भव्य सोहळा विश्वगीत पसायदानाने संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक कवयित्री मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी श्रावण व निसर्ग या विषयावरच्या रचना सादर केल्या आणि मैफिल रंगत आणली. प्रत्येक सहभागीला विनामूल्य सहभाग देण्यात आला होता. प्रत्येकास गुलाब पुष्प व 4 कलर सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अशा कार्यक्रमामुळे समाजामध्ये एक सांस्कृतिक व साहित्यिक अभिरुची निर्माण होते, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या, अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली. धन्यवाद. गाळून वेदना त्या झाली रसाळ वाणी, चिरपून बोल थोडी हृदयात पाजरावी, जाईन मी सुखाने मग ती चिता जळावी. आणि शेवटी स्मरताच शब्द माझे थोडा सुगंध यावा, स्मरताच शब्द माझे थोडा सुगंध यावा, अश्रुत चाहत्यांच्या माझी व्यथा गळावी. माझ्या कवितेचं नाव आहे ओल्या चिंब पावसात. सखे ओल्या चिंब पावसात भेटायला येशील मला, सखे ओल्या चिंब पावसात भेटायला येशील मला, तुझ्या निस्सीम प्रीतीचे दान देशील मला. सखे ओल्या चिंब पावसात भेटायला येशील मला, तुझ्या निस्सीम प्रीतीचे दान देशील मला. येताना थोडी थांबशील, येताना थोडी थांबशील, थोडा विचार करून येशील. येताना थोडी थांबशील, थोडा विचार करून येशील. तुला लग्नात दिलेला तो मखमली शालू मात्र तू नेसून येऊ नकोस. तुला लग्नात दिलेला तो मखमली शालू मात्र तू लावून येऊ नकोस, नाहीतर पावसाच्या गारव्याने अस्ताव्यस्त होऊ शकतो तो आणि माझे मन सुद्धा. हे सांगून उंबऱ्याला नुकतीच यौवनाची चाहूल लागलेली, का ठेवले जगाने बांधून उंबऱ्याला. कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण सुमंत सर या दोघांच्याही हस्ते शिवहर मरे सर यांना प्रदान करण्यात येत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी सर्व काव्य मंचाच्या वतीने मी विनंती करते.
यानंतर लगेचच आपण समाजभूषण हा पुरस्कार प्रदान करत आहोत. अशोक नगरकर सर चिंचवड वरून आलेले आहेत. त्यांचा सन्मान कार्यक्रमाचे अध्यक्ष, काव्यमंचाचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर उद्योजक असं सर्व व्यासपीठाच्या वतीनं त्यांना प्रदान करण्यात येत आहे. अशोक नगरकर सर यांचा सन्मान त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते. अभिनंदन सर. यानंतर सन्माननीय नगरकर सर आपलं मनोगत व्यक्त करतील. आदरणीय राजेंद्र सोनवणे सर आणि उपस्थित सर्व कवी, स्टेजवरचे सर्व मान्यवर आणि ज्यांची ग्रामगीता ज्यांनी लिहिलेले आहे आजचे आपले प्रमुख अध्यक्ष कार्यक्रमाचे. आणि या सर्वांमध्ये महत्वाचं एकच आहे की कवितेचा मोसम आहे आणि त्यामध्ये एक शास्त्रज्ञ मध्ये येऊन काय बोलणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात पडला असेल. पण सरांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं जे काही कार्य चालू आहे त्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे विज्ञान या क्षेत्राकडे सुद्धा लक्ष देतात. मध्ये आमचा विषय झाला होता की सरांनी चंद्रयान हा विषय कवितेसाठी द्यावा असं आमचं डिस्कशन झालं. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात तो विषय देऊन कविता निवडल्या. मी त्याचे पुरस्कार दिले आणि त्यावेळेस मला आठवत आहे की संपूर्ण महाराष्ट्रात अनेक विद्यार्थी, शिक्षक, पालक आले होते आणि त्यावेळेस मला चंद्रयान या विषयावरती त्यांनी व्याख्यान द्यायला सांगितलं होतं. ते व्याख्यान खूपच चांगल्या प्रकारे सगळ्यांपर्यंत पोहोचलं. म्हणजे सांगायचा उद्देश काय की समाजातले अनेक लोक अनेक क्षेत्रामध्ये काम करत असतात. तर कवी हा जगताचा धनी, म्हणजे तुम्हाला विषयांचं काही बंधन नाही. म्हणजे आज मी शास्त्रज्ञ म्हणून जरी असलो तरी भारताच्या 52 मिसाईल डेव्हलपमेंट मध्ये माझं योगदान आहे. आणि जवळपास ब्रह्मोस हे नाव तुम्ही ऐकलं असेल, त्या मिसाईलच्या कॉम्पोजिशनचं पेटंट माझ्या नावावरती आहे. आणि रिटायरमेंट नंतर जवळपास 5-6 कंपन्यांमध्ये मी ऍडवायझर म्हणून काम करतोय. आणि मला सगळ्यांना सांगायला इथे मी सरांना विनंती का केली की 2 शब्द का बोलायचे. रिझन वेगळं आहे की तुमच्या आजूबाजूला जे ग्रॅज्युएट आहेत, इंजिनियर्स आहेत, शिक्षक तरुण वर्ग आहे, त्यांना पुढे जॉबचे काही प्रॉब्लेम असतात, दिशा मिळण्यासाठी प्रॉब्लेम असतात. कधी कधी असतं की क्षेत्र ओपन आहे पण कुठं जायचं हे दिशा कळत नाही. आणि त्यासाठी तुम्ही अवश्य नंबर माझा सरांकडनं घ्या. तुमच्या आजूबाजूला ग्रॅज्युएट इंजिनियर झालेले कुठलाही मुलगा असेल, त्याला जॉबची गरज असेल, यू टेक माय नंबर अँड आस्क हिम टू फोन. आता जवळपास मला 1500 लोकांची रिक्रुटमेंट करायची आहे आणि महाराष्ट्रामध्ये मोठं उद्योग निर्मितीचं काम आपण करत आहोत. आणि प्रत्येकाला मान्य असेल की पोट भरलं तर कविता बाहेर येते, रिकाम्या पोटी कविता येऊ शकत नाही. तर पहिली स्टेप ही पोट भरणं आहे. तर त्यासाठी आपण प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला जे काही कवी आहेत आणि त्यांचे जे कोणी नातेवाईक, तरुण युवक असतील, त्यांना जॉबची गरज असेल तर अवश्य सांगा. दुसरा पॉइंट म्हणजे तुम्ही ज्या अर्थी कविता करता त्या अर्थी तुम्ही संशोधक आहात. त्यानंतर आदरणीय आजच्या या कार्यक्रमासाठी खास आवर्जून उपस्थित असलेले आमचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि जे अनेक सामाजिक कामामध्ये सक्रिय असतात, म्हणजे आपला उद्योग व्यवसाय सांभाळून जे नेहमी समाजाबद्दल देणे लागतात, असे आदरणीय सर मरे सरांना विनंती करतो की आपलंसुद्धा या ठिकाणी पुरस्कारानिमित्त मनोगत व्यक्त करा. आदरणीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, नक्षत्राचे देणं काव्यमंच या संघटनेचे अध्यक्ष, समोर बसलेले आपण सर्व महान कविता लेखक, गायक. मी खरं एक उद्योजक आहे आणि मला हा संबंध तसा फार दुर्मिळ येतो. माझं काही चुकत असेल, व्यासपीठावर बोलणं वगैरे आमचं फार दुर्मिळ असतं. काही चुकत असेल तर कृपया माफ करा. उद्योग आणि कविता, मला असं वाटतंय भविष्यात ह्या दोन्ही गोष्टी जोडल्या गेल्या पाहिजेत. राजा इंद्र असे तू दशरथाच्या पुत्रा, तुझ्यामुळेच आली झगमग्या नक्षत्रा. लेखणी माझी शुद्ध होती रे आधीच, लेखणी माझी शुद्ध होती रे आधीच, तुझ्या विना तिला कुणी ना केले प्रसिद्ध. बिनधास्त मनाचा मी लढवया नक्षत्र, बिनधास्त मनाचा मी लढवया नक्षत्र,
आज देतात सन्मान आप्त सोयरे आणि मित्र. अशा या राजेंद्रा करीतो मी वंदन, अशा या राजेंद्रा करीतो मी वंदन, आला आज प्रवाहात अक्षय हा शिवनंदन, अक्षय हा शिवनंदन. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ यांना विनंती करते की त्यांनी विक्रम सर यांना गौरव स्मृती पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करावे. गौरव स्मृती पुरस्कार सन्मानित करत आहोत विक्रम शिवाजी मांढरे सर यांना. सन्माननीय राजेंद्र सोनवणे सर, सन्माननीय सुमंत सर, सन्माननीय उद्योजक, त्याचप्रमाणे सर्व व्यासपीठ यांच्या वतीनं विक्रम शिवाजी मांढरे सर. आज पहिलं काव्य संग्रामाचं प्रकाशित होत आहे आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते हे प्रकाशन होत आहे, याचा मला फार मोठा आनंद आहे. तर श्रावणाचे रूप ही एक कविता मी या ठिकाणी लिहिलेली आहे, तर ती आपल्यासमोर मी सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे श्रावणाचे रूप. आली पावसाची धार गुज सांगे कानामध्ये, आली पावसाची धार गुज सांगे कानामध्ये, माती झाली ओली बघा कशी काळ्या रानामध्ये, माती झाली ओली बघा कशी काळ्या रानामध्ये, एक एक धार कसा गारवा घेऊन, एक एक धार कसा गारवा घेऊन, जाई कोकिळेचा स्वर कसा चाहूल देऊन, जाई कोकिळेचा स्वर कसा चाहूल देऊन, येई ढगावर ढग नव झाले काळे भोर, येई ढगावर ढग नव झाले काळे भोर, फिरे घार आकाशात कशी ढगांच्या हिवर, फिरे घार आकाशात कशी ढगांच्या हिवर, इंद्रधनुचे ही रंग कसे नभात साजती, इंद्रधनुचे ही रंग कसे नभात साजती, अचित्रावनाची धार कशी मनास लाजते, अचित्रावनाची धार कशी मनास लाजते, पान पानात रंग कसा श्रावणाचा भरे, पान पानात रंग कसा श्रावणाचा भरे, हिरवा डोंगर तो धावी रूप श्रावणाचे खरे, हिरवा डोंगर तो धावी रूप श्रावणाचे खरे, माझा कोकण रे बघा याच श्रावणात फुले, माझा कोकण रे बघा याच श्रावणात फुले, नागपंचमीचा झुला याच श्रावणात झुले, नागपंचमीचा झुला याच श्रावणात झुले, खळखळ तोरे झरा काळ्या कपारी वरुण, खळखळ तोरे झरा काळ्या कपारी वरुण, नवपालवीची वेल जाईवर फांदीला धरुण, नवपालवीची वेल जाईवर फांदीला धरुण, कशी रानात पाखर सुर श्रावणाचा गाती, कशी रानात पाखर सुर श्रावणाचा गाती, सण रक्षाबंधनाचा जपे भाव बहिणीची नाती, सण रक्षाबंधनाचा जपे भाव बहिणीची नाती, रान फुलांचा पठार कसा वाऱ्यावर डोलतो, रान फुलांचा पठार कसा वाऱ्यावर डोलतो, रूप श्रावण धावून चहू बाजूनी बोलतो, रूप श्रावण धावून चहू बाजूनी बोलतो, दवबिंदूच्या पाण्यात मला श्रावण दिसतो, दवबिंदूच्या पाण्यात मला श्रावण दिसतो, असा सुंदर श्रावण कसा गालात हसतो, असा सुंदर श्रावण कसा गालात हसतो, असा श्रावणाचा मास माझ्या मनात बसला,
असा श्रावणाचा मास माझ्या मनात बसला, रूपवान रे श्रावण माझ्या कवीला दिसला, रूपवान रे श्रावण माझ्या कवीला दिसला. अशी श्रावणाची ओळ माझ्या लेखनीत आली, अशी श्रावणाची ओळ माझ्या लेखनीत आली. लिहिता श्रावणाचे रूप श्रावण सुंदरी ती झाली, लिहिता श्रावणाचे रूप श्रावण सुंदरी ती झाली. धन्यवाद. अशी माझी श्रावणावरची कविता होती आणि ती आपल्या समोर सादर करण्याचा मी थोडासा प्रयत्न केला. मी जास्त मोठा असा अनुभवी कवी नाहीये, परंतु फक्त 1 वर्षाचा अनुभव माझ्याजवळ आहे आणि त्या 1 वर्षामध्ये सरांकडून जेवढं घेण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा मी प्रयत्न केला. आणि आज माझं पहिलं जे प्रकाशन होत आहे कवितेचं त्याचं पूर्ण श्रेय सरांना जात आहे. धन्यवाद. आणि अशी सरांची साथ भविष्यातही लाभो त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार. धन्यवाद. छान. म्हणजे गेल्या वर्षी श्रावणी काव्य लेखन स्पर्धेमध्ये त्यांनी यश मिळवलेलं आहे. म्हणजे त्याची लेखणी किती सुंदर सन्मान घेऊन जावा. आणि त्यासाठी त्यांनी आता सादर केल्यानंतर कळतंय की असे दर्जेदार कवी इतक्या वर्ष मागे राहिलेले आहेत आणि व्यासपीठाने पुढे आणलेले. आणि खूप अभिमान वाटतो नवनाथ की तू कमी काळामध्ये तू हे संपादन केले, तुझं अभिनंदन. समोर आपले शूटिंग चालू आहे त्यामुळं सगळ्यांनी समोर बघायचे पुरस्कार घेताना. आणि नवनाथचं अभिनंदन आहे. त्याचं लवकरच पुस्तक आता आपण प्रकाशित करणार आहोत. 1 वर्षात एका कवीनी पुस्तकं प्रकाशित केली आहे. आपल्याकडे असे सुद्धा कवी आहेत की अशाच या लेखन स्पर्धेमधून आम्हाला सापडले हिरे की 1 वर्षात 3 पुस्तकं त्या माणसाची प्रकाशित केली. जो साधा शेतकरी आहे आपल्याकडे अवसर सर म्हणून आहेत की अशा लेखन स्पर्धेमधून ते बाहेर आले आणि सलग 2 वेळा त्यांनी बक्षीस पण मिळवलं आणि 1 वर्षात 3 काव्यसंग्रह. एक विक्रमी अशा प्रकारचा मला आनंद वाटतो की या स्पर्धेने यश दिलेलं आहे. सर, अभिमान वाटतो तुम्ही करत असलेल्या कार्याचा, कारण या सगळ्यांचा मी देखील साक्षी आहे. आणि या कार्यक्रमाने मला जर व्यासपीठ दिलं नसतं आज मला माझ्याकडे जे काही आहे ते प्रूफ करता आलं नसतं. या कवितेबद्दल मी एक म्हणेल, शेतकरी म्हणतो ढग गडगडतो, शेतकरी म्हणतो ढग गडगडतो पण पाऊस का पडत नाही. आपल्या समोर देखील एवढे कलाविष्कार होतात त्यासाठी टाळ्या का होत नाहीत. एक रचना सादर करतो. जसं की आपल्या काव्यमंचाबद्दल सरांनी माहिती दिलेलीच आहे, पण सरांनी एक उपक्रम अजून चालू केला होता की एक शब्द द्यायचा आणि त्यावरती कविता तयार करायची. सर, तुम्हाला आठवत असेल आळंदीच्या साई मंदिरात आपण जेव्हा गेलो होतो तेव्हा तुम्ही बहाणे हा शब्द मला दिला होता. त्या बहाणे शब्दावर झालेली रचना मी आपल्या समोर सादर करतो. झाले किती बहाणे चोरून भेटण्याचे, झाले किती बहाणे चोरून भेटण्याचे, तूच सांग सजनी असे किती दिवस चालायचे. होत नाही दुःख धरणीला सूर्य मावळण्याचे, होत नाही दुःख धरणीला सूर्य मावळण्याचे, वाट पाहतो आहे उद्याची पहाट होण्याचे. होत नाही धाडस तुला विचारण्याचे, होत नाही धाडस तुला विचारण्याचे, लाभेल का भाग्य मजला तुझ्या केसात फुल गुंपण्याचे. झाले किती बहाणे चोरून भेटण्याचे, तूच सांग सजनी आई बाबांना कसे काय सांगायचे, तूच सांग सजनी आई बाबांना कसे काय सांगायचे, त्यांनाही न कळता कसे काय समजायचे. झाले किती बहाणे चोरून भेटण्याचे. कवितेचं नाव आहे भाषणातली कविता. 25 वर्षांचं नक्षत्राचं देणं काव्यमंच, 25 वर्षांचं नक्षत्राचं देणं काव्यमंच संपूर्ण जगातून जमला इथे उत्सव संच. श्रावण निसर्ग नाहीत वेगळे वेगळे, श्रावण आणि निसर्ग नाहीत वेगळे वेगळे, कवी वादळकार समवेत अभिनंदन करू आपण सगळे. जरी माझे काम आहे कला अभिनय संगीत, जरी माझे काम आहे कला अभिनय संगीत, कवितेने कधी कोणाला नाही ठेवले वंचित. बुलढाणा. माझ्या कवितेचं शीर्षक आहे ती श्रावणात भेटली. माळशेज घाटात ती भेटली होती. तिथून त्या कवितेचा जन्म झाला. तू आज दिसली गालात हसली, पुन्हा नव्याने तू गडे प्रेमात माझ्या फसली. तू आज दिसली
गालात हसली पुन्हा नव्याने तू गडे प्रेमात माझ्या फसली रूप तुझे तेच जुने रूप तुझे तेच जुने गाली हर्षाची हिरवी पाने पुन्हा नव्याने तू गळे हृदयाला जाऊन भिडली तू आज दिसली गालात हसली पुन्हा नव्याने तू गडे प्रेमात माझ्या फसली. पसरे जयाची ख्याती महाराष्ट्रवर ज्याच्या संकल्पे जन्मा आलं नक्षत्राचं देणं ज्याच्या संकल्पे जन्मा आलं नक्षत्राचं देणं कथा कविता मराठमोळ्या साहित्याचं देणं कथा कविता मराठमोळ्या साहित्याचं देणं नवोदितांना करून दिलं व्यासपीठ ते खुलं नवोदितांना करून दिलं व्यासपीठ ते खुलं भल्या भल्याला पडते येथे कवितेची ती फुलं भल्या भल्याला पडते येथे कवितेची ती फुलं बघता बघता संस्था आमची 25वी मध्ये आली बघता बघता संस्था आमची 25वी मध्ये आले भर तारुण्याचा माहोल सारा गाजविल्या मैफली भर तारुण्याचा माहोल सारा गाजविल्या मैफली. पहिला पाऊस घेऊन आला नवचैतन्य आणि आनंद पहिला पाऊस घेऊन आला नवचैतन्य आणि आनंद आतुरलेल्या सृष्टीला जणू प्रेमाचं आंदण धरतीच्या शालीवर हिरवळीचं चांदण धरतीच्या शालीवर हिरवळीचं चांदण आकाशाच्या अंगणात इंद्रधनुचं कोंदण सैरा वैरा धावतो उन्हाळ वारा सैरा वैरा धावतो उन्हाळ वारा भरलेल्या ओंजळीत आठवणींच्या गारा. मला लास्ट स्टेज कॅन्सर आहे त्यामुळे मला गाताना त्रास होतोय मी गाणार नाही परंतु मी प्रयत्न करते. तुझे उपकार आई ध्यानात येई तुझे उपकार आई ध्यानात येई ऋण तुझे या जन्मी फिटणार नाही फिटणार नाही तुझे उपकार आई ध्यानात येई पाळणा हातांचा दोर नयनांचा त्रास सुशीला तू 9 महिन्यांचा गायलीस तू अंगाई माझ्यासाठी आई माझ्यासाठी आई तुझे उपकार आई ध्यानात येई ऋण तुझे या जन्मी फिटणार नाही फिटणार नाही जन्म देऊन मजला तूच पोशिली गोड घास घालून तूच तारिले तुझी मूर्ती आई माझ्या हृदयी वसावी हृदयी वसावी तुझे उपकार आई ध्यानात येई. थोडक्यात झालेला अपघातच म्हणावा लागेल आणि आई नसल्यानंतरची भावना खरोखरच मनाला भारावून टाकणारी असते. त्यानंतर प्राध्यापक सुरेश वागचौरे सर यांना विनंती करते की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. कवितेचं नाव आहे जात. तोड जाती बंध वेड्या काळ जात आहे तोड जाती बंध वेड्या काळ जात आहे जाता नाही जात जात काळ जात आहे तोड जाती बंध वेड्या काळ जात आहे जाता नाही जात जात काळ जात आहे देव येथे वेगळे प्रत्येक माणसाचे देव येथे वेगळे प्रत्येक माणसाचे
माझाच देव मोठा, माझाच देव मोठा, घोष एक जात आहे, जाता नाही जात जात काळ जात आहे. जी सभा भरली आज माझ्या अंगणी, तुम्हा सर्वांना पाहून असे वाटते, सर्व नक्षत्र आलेत असे खाली, सर्व नक्षत्र आलेत खाली. आणि अशा नक्षत्रातूनच आजची ही मैफिल जोरदार करण्यासाठी मी आमंत्रित करतो आपले नक्षत्राचं देणे काव्य मंच मधील एक नक्षत्र प्रमोद डोंगरदेवे यांना. त्यांनी आपली रचना सादर करावी असे मी त्यांना विनंती करतो. प्रमोद डोंगरदेवे, बीडवरून. हा नक्षत्राचा राजा, हा नक्षत्राचा राजा, मुळीच नाही मान सन्मानाचा गाजा वाजा. हा नक्षत्राचा राजा, मुळीच नाही मान सन्मानाचा गाजा वाजा. कवितेच्या स्वागतासाठी, कवितेच्या स्वागतासाठी, कवीच्या स्वागतासाठी हाती उभा घेऊन, हाती उभा गुलाब घेऊन ताजा, हाती उभा गुलाब घेऊन ताजा. हा नक्षत्राचा राजा. अंकुरणाऱ्या कवीच्या रोपट्याला, अंकुरणाऱ्या कवीच्या रोपट्याला आभाळ भरून देई शुभेच्छा. अंकुरणाऱ्या कवीच्या रोपट्याला आभाळ भरून देई शुभेच्छा. नवोदित कवीला मिळावे मानाचे विचारपीठ, हीच म्हणी त्याच्या इच्छा. नवोदित कवीला मिळावे मानाचे विचारपीठ, हीच म्हणी त्याच्या इच्छा. कवी मनाचा म्हणी सदैव आदर, कवी मनाचा म्हणी सदैव आदर, आदर शब्दाचे सोने वेचण्यासाठी. कवी मनाचा म्हणी सदैव आदर, शब्दाचे सोने वेचण्यासाठी. पसरे नेहमी आपल्या हृदयाचा पदर, पसरे नेहमी आपल्या हृदयाचा पदर. अशीच राहो तुमची आम्हाला साथ, किती वर्णावी तुमची महती, किती वर्णावी तुमची महती. एवढे तुमचे गुणगान गाती, एवढे तुमचे गुणगान गाती. विक्रम सर, तुमचा आम्हाला अभिमान आहे आणि तुमचं कार्य आणि याची प्रेरणा घेऊन आम्ही सुद्धा जीवनामध्ये वाटचाल करू अशी अपेक्षा करून तुम्हाला पुढील कार्यासाठी पण शुभेच्छा देतो. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.